लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक खंडणी पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव व पोलीस अंमलदार भरत राऊत यांना इसम नामे राहुल खंडारे हा धारधार हत्यार हातात उघडपणे घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवून बाजारातील दुकानदारांकडे पैशांची मागणी करत असल्याची माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी गौरव हाइट्स बिल्डिंगच्या बाजूला मोकळ्या जागेत महालक्ष्मीनगर, धात्रक फाटा, आडगाव, नाशिक येथे सापळा लावून आरोपी राहुल सुनील खंडारे वय 23 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 32, बिल्डिंग नंबर 1, सी विंग, विद्यानगर, सौ हाऊसिंग सोसायटी, निशांत गार्डनजवळ, धात्रक फाटा, नाशिक यास दुपारी ताब्यात घेतले। सदरचा इसम हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारदार हत्यार जवळ बाळगताना मिळून आला असून त्याच्याकडून हत्यार जप्त करण्यात आले आहे। सदरचा इसम हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो हद्दपार कालावधीत नाशिक शहरात मिळून आला आहे। त्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस कायदा सन 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश जारी असताना सदर आदेशाचे उल्लंघन केले तसेच हद्दपार कालावधीत नाशिक शहरात मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135, 142 प्रमाणे आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.